माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी इथे RTIच्या फॉर्म टोकन घेण्यासाठी आलो होतो. सकाळी 8-8:30 वाजता इथे मी हजर आहे. इथून फक्त गेटवर मला एकतर यादीमध्ये नाव नोंदवण्यास सांगण्यात आलेलं होतं आणि इथे कोणी शिक्षण अधिकारी इथे अवेलेबल नव्हते. बोला तुम्ही बोला. शिक्षण अधिकारी इथे अवेलेबल नव्हते ना, कोणी तर त्यांचे कोणी स्टाफ इकडे अवेलेबल नव्हता की जेणेकरून आम्हाला एकतर टोकनची स्थिती यादी किती ते किती झालेली आहे कंप्लीट त्याची काही माहिती त्यांनी दिलेली नाही आहे. आणि जे व्हेरिफिकेशनसाठी आलेत त्यांचे व्हेरिफिकेशनही सुरू झालेलं नाही आहे. पहिली यादी लावली त्यांनी, आज त्यांना 15 तारीख देण्यात आलेली होती की तुम्ही या, पण त्यांनी अजूनही आल्यानंतर कामाला सुरुवात केलेली नाही आहे. आणि ते आले स्वतः गुपचूप आणि लगेच निघून गेले. कोणाला माहिती पडलं नाही की बाबा ते इथे आलेले आहेत म्हणून. प्रशासनाला माझा एक क्वेश्चन आहे, जर तुमचं नियोजन शून्य आहे तर पालकांची ही हालत होत आहे, तर तुम्ही त्याबद्दल काही कठोर कारवाई करणार किंवा काहीतरी नियोजन करणार का? जर तुम्ही असं सांगितलं प्रत्येक दिवशी या दिवशी तुम्ही 200 पालक त्यांना आम्ही कुपन देणार आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार, त्याप्रकारे पालक पण तुमच्याप्रमाणेच वागले, त्याप्रमाणेच त्यांनी बिहेव केलं असतं. आज मित्रही सांगतो, सोमवारी यांनी जवळपास 750 कुपन वाटले आणि त्या दिवशी त्यांनी कमिटमेंट केली की 150 कुपन्सवाल्यांना आम्ही सकाळी 10:30 वाजल्यापासून आम्ही फॉर्म व्हेरिफिकेशन करणार. आज कितीतरी पालक हे स्वतःची सुट्टी टाकून वेगवेगळ्या कंपनीमध्ये जिकडे तिकडे काम करतात. त्यांनी प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली, आज दुसरा दिवस आहे, सुट्ट्या टाकून आज इथे आले. आज काय म्हणतात 3 वाजता या. आज मला एक सांगा, 3 वाजता जर आले तर हे 6 वाजेपर्यंत किंवा 5:30 पर्यंत याचा टाईम राहतो. तेवढ्यापर्यंत 150 लोकांचं त्यांनी व्हेरिफिकेशन करतील का? नमस्कार, मी भोसरीवरून आलेली आहे, सद्गुरू नगर भोसरीवरून. माझ्या मुलीचा नंबर लागलेला आहे RT मध्ये. पण आता आम्ही सकाळी 5 वाजतापासून माझी मैत्रीण आणि मी इथं आलेली आहे. पण नेमकं काय झालं, आम्ही सकाळपासून इथं येऊन पण आता इथं अधिकारी येऊन परत गेले, पण ते काही याची दक्षता घेत नाही आहे. आणि आता आम्ही काय करायचं त्यासाठी म्हणून माझं असं म्हणणं आहे का सूर्यवंशी सरांनी याची दखल घ्यावी. मग तुम्ही हे RTचे फॉर्म काढलेत, मग याच्यावर तुम्ही काहीतरी कामकाज करा ना, त्याच्यावर तुमचं मत सांगा, त्याच्यावर तुम्ही याच्यावर काहीतरी कारवाई करा. मग तुम्ही RTचे फॉर्म करून असे सगळ्या लोकांना इथं तात्काळ ठेवत आहे. उन्हातानाचे लोक सगळे लहान मुलं, त्यांचे छोटी मुलं घेऊन आले आहे. आम्ही आमचं कंपनीचं कामकाज सोडून इथं मुलांच्या भवितव्यासाठी इथं उभं आहे. मग तुम्ही करत काय आहात? मला याचं उत्तर द्या. आणि तुम्ही खरोखर जर हे सोशल मीडियावर बघत असाल या शाळेमध्ये काय चालू आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी कारवाई करा सर. कारण की आता जर तुम्ही 20 तारीख दिली आहे, मग आम्ही 20 तारखेच्या नंतर काय करायचं? नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.